हेमंत वाकसे आणि श्रीलेश. फुल पॅक टीम आहे समर्थ 11 आणि त्याच्या समोर असलेला तेवढाच दर्जेदार संघ आहे सह्याद्री 11. ह्या संघामध्ये देखील दर्जेदार खेळाडूंचा समावेश, अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे, न्यू आणि यंग. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांच्या खेम्यामध्ये चांगले फलंदाज, गोलंदाज, अनुभव, यंगस्टरची जबरदस्त कॉम्बिनेशन असलेले दोन्ही संघ. निश्चितच चांगला लढत बघायला मिळेल. स्पर्धेचे कडक नियम आहेत. दोन्ही संघांनी हस्तांतरणच करून सामनाची सांगता करायची आहे. वेळेत सामना सुरुवात होईल याची दक्षता घ्यायची आहे. 12th मॅननी देखील वेळेत उपस्थित राहायचा आहे. पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर 12वा खेळाडू आपला समालोचन कक्षेत स्कोररच्या बाजूला दिसला पाहिजे. असे कडक नियम आहेत. कुठल्याही प्रकारचा प्लेयर रिव्ह्यू किंवा संघाचा रिव्ह्यू नसेल या स्पर्धेमध्ये. फक्त अंपायर्स रिव्ह्यू उपलब्ध असतील. यानंतरची आगामी लढत असेल वन सोल्युशन वर्सेस WXYZ. WXYZ संघ उपस्थित आहे इथं. वन सोल्युशन संघ संकेत अंचेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ उपस्थिती दाखवायची आहे आणि याची दक्षता घ्यायची आयोजक आणि कोर कमिटीने. कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांना आणि गोलंदाजी सुरुवात करेल एक क्रिकेटवर तर प्रेम असलेलं व्यक्तिमत्व. क्रिकेटबद्दलचं त्याचं समर्पण प्रेम दिसून येतं असा हा गोलंदाजीच्या बोहल्यावरती MK म्हणजेच कोण महेश कुंभार. ऑन टू द बॉलिंग मार्क. सह्याद्री 11 संघाचा हा धडाकेबाज गोलंदाज, त्याच्या समोर एक धडाकेबाज फलंदाज हेमंत वाकसे. एक जबरदस्त सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सामन्याला सुरुवात होते आणि हा पहिला चेंडू डिलिव्हर केलाय आणि पहिल्या चेंडूवरती सामन्याला श्री गणेश होते. धावसंख्येला सुरुवात होते, आरंभ होतो, सुरुवात होते. एक धावसंख्या धावफलकावरती लागते. आता मात्र डावकर त्याचा फलंदाज श्रीलेश स्ट्राईकला येतोय. हेमंत त्याने एका धावेने खातं खोलून नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. महेश कुंभार सारखा गोलंदाज समोर आहे, त्याच्या समोर दोन धडाकेबाज फलंदाज आहेत. तेवढाच अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्याकडे अनुभवाचे शिदोरे आहे. MK ऑन द बॉलिंग मार्क. जबरदस्त सुरुवात करतोय. चांगल्या जागेवर चेंडू पहिला डिलिव्हर केला. एका धावेवरती समाधान मानावं लागलं हेमंत याला. आता स्ट्राईक एंडला डावकर त्याचा फलंदाज श्रीलेश आणि हा चेंडू बॅटला लागतोय आणि डबल फटका लागतो असं वाटतंय आणि चौकाराने सुरुवात करतोय. मागच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं होतं. तोच फलंदाज खेळपट्टीवरती चांगली सुरुवात करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, नशिबाचा चौकार म्हणेल, कारण बॅट फिरली होती आणि थोडासा डबल फटका लागतो बॅटना आणि चेंडू बिहाइंड द विकेट गेला आणि चौकार मिळाला. चौकारच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. श्रीलेश हेमंत ही जबरदस्त फलंदाजीची जोडी ज्याने मागच्या स्पर्धेत धुमाकूळ घातला होता, ती खेळपट्टीवरती खेळ खेळताना दिसते. पण तेवढे दर्जेदार गोलंदाज आहेत सह्याद्री 11 संघाच्या खेम्यामध्ये. MK ऑन द बॉलिंग मार्क टू श्रीलेश आणि हा नो बॉल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सागर भुजबळ तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न. 1+1 अशा 2 धाव मात्र मिळतात ह्या चेंडूवरती, कारण मागील चेंडू हा डिलिव्हर केला होता MK च्या माध्यमातून, नो बॉल होता. पहिला अवांतर चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केला गेलाय. 1+1 अशा 2 धावफलकावरती गणल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 7 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. MK एसटी रक्षकाच्या भूमिकेत नितीन एस्टर्नपासून दूर. आणि हा बॉल वाईट. आणखी एक खराब चेंडू. लगातारचे 2 खराब चेंडू. समर्थ 11 वर्सेस सह्याद्री 11. आजच्या दिवसातील चौथी लढत. आणि हा चेंडू चांगला डिलिव्हर केला, पण थोडासा बाहेर निघतोय चेंडू. थोडासा बाहेर गेला आणि वाईटच्या स्वरूपात एक आणखी
धाव जोडली जाते. तिसरी लढत ह्या स्पर्धेतील चौथा सामना असेल आजच्या दिवसातील वन सोल्युशन वर्सेस WXYZ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. बिटवीन द ओव्हर्स आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत आणि जो संघ उपस्थित नसेल त्याला पॅनलाइज केले जाईल याची देखील नोंद केली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना देखील मला मिळतीये. आणि हा चौकार मिळतोय हेमंत वाक्ष, ज्यासाठी त्याचा प्रसिद्ध आहे, ज्यासाठी त्याचं नाव आहे, तशा प्रकारचा खेळ साकारण्यात आता मात्र यश मिळत आहे. एक आक्रमक फलंदाज आहे. शैली त्याची स्टायलिस्ट आहे थोडी आणि त्या खेळीत त्याचं देहबोली तशी दिसते आणि चांगला खेळ साकारताना दिसतोय. आणि हा चेंडू स्वीप केला आहे. 360 खेळ बघायला मिळतोय. ऑफ साईडला टोलवलेला एक चांगला फटका, त्यानंतर स्वीप केलेला एक चांगला दर्जेदार फटका. बॅक टू बॅक 2 चौकारनिशी आता मात्र पुढे सरसावतो हेमंत पोचला वैयक्तिक 9 वरती, संघाला पोचवलं 17. शिरलेश खेळतो वैयक्तिक 5 वरती. अवंतर 3. धाव संख्या 17. आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, अजून एक खराब चेंडू. धावसंख्या 1 ने अजून पुढे सरसावते. या षटकातील चौथा खराब चेंडू महेश याच्या माध्यमातून टाकला जातोय, डिलिव्हर केला जातोय. आणि ह्या चेंडूवरती 1 धाव मिळते. धावसंख्या 19. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत. पहिल्या षटकातील 5 चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हर झालेत. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू जस्ट टाइम केला आणि प्लेस केला आहे शिलेशाच्या माध्यमातून. आणखी एक चौकार, जशी ज्या जोडीची ओळख आहे तशी सुरुवात करत असताना दिसत आहे. धावसंख्या 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आफ्टर द फर्स्ट ओव्हर. काय सुरुवात केली आहे, दमदार सुरुवात. नवीन गोलंदाज आलाय रोहित माने. पहिल्या षटकात 23 धावा खर्च केल्यानंतर रोहित माने आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? हेमंत वाक्षेसाठी हा चेंडू डिलिव्हर केला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळवतात. स्ट्राईक रोटेट होतीये. शिलेश मात्र चांगला खेळ साकारतोय. दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक 2-2 चौकार टोलवलेत. शिलेशच्या माध्यमातून 2 चौकार, त्या 2 चौकारनिशी खेळतोय 9 धावांवरती. हेमंतच्या माध्यमातून 2 चौकार आले, तो 2 चौकारांशी खेळतो 11 धावांवरती. संघाला पोहोचवलंय 24 वरती. शिलेश 16 वर्षाचा आहे होगा, पण काय खेळ साकारतोय. टेक्निक आणि टायमिंगचा धनी असलेला हा फलंदाज चांगला खेळ साकारताना दिसतोय. आणि हा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू, फलंदाजाला देखील खूप लांब पडला. आणखी एक खराब चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. मागील चेंडू नो बॉल. आणि अजून एक नो बॉल. थोडासा तर मात्र दिशा हरवताना दिसत आहेत गोलंदाज. पहिला षटक जे फेकलं घेतलं होतं त्याच्या माध्यमातून 23 धावा खर्च केल्या. MK ने ते षटक फेकलं होतं. आता मात्र दुसऱ्या षटकात देखील थोडीशी खराब गोलंदाजी बघायला मिळते. मानेने जर रोहित मानेसाठी एक प्रोत्साहन येत आहे आणि हा प्रोत्साहन बोलल्याबरोबरच मला वाटतं विकेट पडतीये. रोहित मानेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. त्याचा सहकारी मित्र विजय कांबळे यांच्या माध्यमातून आणि 200 रुपये लागू होत आहेत.
तसेच श्रीलेशला देखील सुवर्ण संधी असेल. बंटी याच्या माध्यमातून श्रीलेश बाद होते, मात्र श्रीलेशला पण त्यांनी सुवर्ण संधी ठेवली होती. लगातारच्या 2 चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं, पण श्रीलेश मात्र बाद झालाय. रोहितसाठी सुवर्ण संधी असेल अजूनही. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक विजय कांबळेच्या माध्यमातून. 1 विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज आलाय अथर्व. रोहित आणि हा अजून एक नो बॉल आणि अक्कूट टप्प्याचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. बिहाइंड द विकेट लेग फाईन ग्लान्स केला आणि आणखी एकदा चौकार मिळवला. 1+4 अशा 5 धावा वाढत होती. 5 धावांच्या निश्चित संघ पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35. जबरदस्त धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. समर्थ 11 अजून एक खराब चेंडू आणि तेवढंच खराब यष्टीरक्षण. आणखी एक पंजा मिळतोय. ह्या इनिंग मध्ये खराब गोलंदाजीचं प्रदर्शन सह्याद्री 11 संघाच्या गोलंदाजांकडून. धावसंख्या 40. नाराज आहेत सहकारी खेळाडू कर्णधार राहुल ताहेडे असतील, लाडसर असतील, योगी असेल, जितू असेल. यष्टीरक्षकावरती थोडेसे नाराज. यष्टीरक्षकाच्या भूमीत असलेला नितीन, तसेच माझा सहकारी या स्पर्धेत ज्याचा आवाज तुम्हाला 2 दिवस ऐकायला मिळेल असे बेलापूर गावचे सुपुत्र भूमिपुत्र विजय म्हात्रे यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. एक चांगला दर्जेदार समालोचक आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवस ह्या स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेल असे विजय म्हात्रे सर इथं उपस्थित झालेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चला सामन्याकडे वळूया. काय धावसंख्या उभारताना दिसतोय. मानस सरोवर संघाने चांगला खेळ साकारला. आता मात्र ह्या सामन्यात देखील समर्थ 11 संघ चांगला खेळ साकारताना दिसत आहेत. अजून एक चौकार. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता ना समर्थ 11 संघाला, तो वाजवी ठरताना दिसतोय. कारण तशा प्रकारचा खेळ साकारताना दिसत आहेत, तशा प्रकारची धावसंख्या उभारताना दिसत आहेत आणि एक चांगल्या टार्गेटकडे पुढे वाटचाल करताना दिसत आहेत. आणि हा फटका टोलवलाय. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे रोहित माने याच्या माध्यमातून. मात्र 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. 2 षटकं झाली आणि धावसंख्या 49. जबरदस्त धावसंख्या उभारली आहे. समर्थ 11 संघाचा हा जबरदस्त खेळ. मागच्या स्पर्धेत जशी ह्या जोडीने धुमाकूळ घातला होता तशाच प्रकारचा खेळ साकारताना दिसत आहेत. तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स त्यांच्या खेळीमध्ये झळकताना दिसतोय. मागच्या स्पर्धेचं विवेचन सांगितलं ना तर ह्या दोन्ही फलंदाजांनी श्रीलेशने आणि हेमंतने धुमाकूळ घातला होता. श्रीलेश मात्र बाद झालाय, पण हेमंत मात्र अजूनपर्यंत खेळपट्टीवरती उपस्थित आहे. कर्णधाराची भूमिका बजावतोय. चांगला खेळ साकारतोय. आपल्या संघाला एक चांगला सुस्थितीत नेऊन ठेवलाय अजूनपर्यंत. 2 षटकात 49 धावा. नवीन गोलंदाज देवेंद्र लाड ऑन द बॉलिंग मार्क. उजव्या हाताचा हा जबरदस्त गोलंदाज. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतोय. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप करायचा होता. MK याच्या हातात चेंडू जातोय. एका हाताने चेंडू त्यांच्या माध्यमातून अडवला जातोय. 1 धावेने सुरुवात होते या षटकाला. धावसंख्या मात्र 50 धावफलकावरती लागत आहेत समर्थ 11 संघाच्या. आणि त्या 50 धावांना दाद देत असताना त्यांचा डगआउट आणि प्रेक्षक वर्ग. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 1 चेंडू फक्त टाकून झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 50. काय धावसंख्या उभारली आहे. जबरदस्त. देवेंद्र लाडा ऑन द बॉलिंग मार्क. समोर आहे हेमंत आणि हा चेंडू फ्लिक केलाय. पुन्हा एकदा 1 धाव. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल्स. धावसंख्या 51. आता स्ट्राईकला येतो अथर्व. देवेंद्र यांच्या गोलंदाजीच्या समोर. आणि हा नो बॉल. योगी क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला फटका डोलवला होता अथर्व याने, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या सरळ हातात जातोय.
चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि फिल्डिंग करताना बेसिक रूल फॉलो केलाय त्याने. व्हेन यू आर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून चेंडू प्ले मध्ये येईल आणि तो चेंडू तसाच प्रकारचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू आदळला जातो आणि 1 धाव मिळते. पुढील चेंडू आणि हा चेंडू आत्ता मात्र चांगला फटका आणि खराब 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 क्षेत्ररक्षण. अभिलाष थोडीशी चुकी होतीये, याच्या माध्यमातून चौकार मिळतोय. हेमंतला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. चौकार जर आडला असता 1च धाव झाली असती, हेमंतला नॉन स्ट्राईकला एंडला जावं लागलं असतं. हा चेंडू आता स्वीप केलाय. मी उल्लेख का केला हेमंतला स्ट्राईक मिळाल्याचा, कारण हेमंत एक दर्जेदार फलंदाज आहे आणि त्याच्या भात्यामध्ये सगळे फटके आहेत. लेंथ लाईन एकदम जज बरोबर परफेक्ट जज करतो, गोलंदाजाच्या अँगलचा यूज करतो आणि ट्रॅजेक्टरी वाचण्यामध्ये त्याचं जे कौशल्य आहे ना ते वाखाणण्याजोगे आहे आणि तो बघण्यासारखं फटकेबाजी करतो आणि तशाच प्रकारचा खेळ साकारताना दिसतोय. मागील चेंडू टोळवलेला एक अप्रतिम फटका, स्वीपच्या स्वरूपात टोळवलेला एक आणखी एक दर्जेदार फटका आणि एक चौकार आणि पुढे सरसावलाय समर्थ इलेव्हन संघ. रोहितकडे आता मात्र चेंडू टोळवलाय. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावेने पुढे सरसावलेला संघ जातोय 62. आणि हे हा चेंडूवरती 1 धाव मिळतीये. यानंतरची आगामी लढत असेल वन सोल्युशन वर्सेस WXYZ. बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. दोन्ही संघाचे संघ रायकडे सज्ज राहायचा आहे. वन सोल्युशन आणि WXYZ 3 षटकं झाली आहेत. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील. स्कोर झालाय 63 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. राहुल तायडे स्वतः कर्णधार गोलंदाजच्या बहुल्यावरती. सर सेनापती ऑन टू द बॉलिंग मार्क. आणि राहुल तायडे पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. आता मात्र तिथला क्षेत्ररक्षक ज्याने मागच्या षटकात थोडीशी चुकी केली, आता मात्र कुठलीही चुकी केली जात नाही. त्याच्या माध्यमातून 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. महत्वपूर्ण गोष्ट असेल समर्थ इलेव्हन संघासाठी. स्ट्राईक एंडला येतोय कर्णधार हेमंत, जो चांगली खेळी साकारतोय, आत्मविश्वासाने भरलेली पारी खेळतोय. राहुल याचा चेंडू स्वीप केलाय. MK एक क्रिकेटचं दुसरं नाव म्हणजे या सेक्टर मधील एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर अमाप प्रेम असलेला आणि क्रिकेटबद्दल त्याचं प्रेम मी वारंवार त्याची चर्चा करतो, कारण खरोखर वाखाणण्याजोगं एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. खेळावर खूप प्रेम आहे असा MK. त्याच्याकडे चेंडू गेला, चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून अडवला गेला आणि हा चेंडू आत्ता मात्र राईट ऑन मध्ये. आत्ता मात्र नितीन देखील चांगलं यष्टिरक्षण करताना दिसतोय. कर्णधाराने स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आणि स्वतः चेंडू चांगला डिलिव्हर करताना दिसतोय. ह्या इनिंग मधील एक डॉट बॉल बघायला मिळतोय खूप वेळानंतर. राहुल याचा पुढील चेंडू हेमंतसाठी आणि हा चेंडू ब्लॅक चांगला फटका डोलवला होता. मग तिथं चांगला क्षेत्ररक्षक रोहित माने उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फक्त 1 धाव मिळाली आहे. राहुल ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू आता मात्र चांगला फटका डोलावला आहे. हेमंत वाकसे चांगला खेळ साकारताना दिसतोय. मी जसा मगाशी उल्लेख केला होता, एक चांगला फलंदाज आहे, चांगली लेंथ लाईन जज करतो आणि चांगला अँगल यूज करतो आणि प्रिडिक्शन देखील चांगले असतात त्याचे. आणि जसं डिलिव्हर होतोय चेंडू त्याने प्रिडिक्ट केलं होतं. फुलटॉस प्रकारचा चेंडू अगोदर त्याने स्टान्स चेंज केला होता, अगोदर झुलकावून देऊन आतमध्ये आला होता आणि सरळ लेग साईडला डोलवलेला एका दर्जेदार फटकाने चौकार. आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. आता मात्र थोडीशी दिशा हरवतो, लाईन हरवताना दिसतोय गोलंदाज राहुल तायडे. आणखी एक धाव जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71. अजूनपर्यंत ह्या स्पर्धेतील उच्चांक. तिसरी लढत आहे आणि हा अप्रतिम फटका. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट. जस्ट टाइम दॅट शॉट बिटवीन द टू फील्डर्स अँड ऑन 4 इम्पॉर्टंट रन्स फॉर द टीम. समर्थ इलेव्हन संघाचा हा जबरदस्त खेळ, जबरदस्त फलंदाजी हेमंत वाकशे याची. आणि या फलंदाजीच्या जोरावर त्याने 75 धावा 4 षटकात उभारल्यात आणि 76 धावांचं टार्गेट समोर ठेवलाय सह्याद्री इलेव्हन संघासमोर. आणि यानंतर मी विनंती करतोय
दोन संघनायक वन सोल्युशन 11 वर्सेस WXYZ. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आपण अगोदरच सांगितलं होतं बिटवीन द ओव्हर्स आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. वन सोल्युशन टीम तर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होतोय. वन सोल्युशन टीम कर्णधार संकेत त्यांच्या अगेन्स्ट WXYZ कर्णधार चेतन उबाले आणि नाणेफेकीचा कॉल करतायत नवनाथ सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. हेड्स इज द कॉल फ्रॉम WXYZ and it is still नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. वन सोल्युशन टीम निर्णय कळवायचा आहे. आम्ही पहिली फलंदाजी करू. तू जातोस कशाला लगेच एवढ्या लवकर. बंटी हा थोडा लाजराव व्यक्तिमत्व आहे. संकेत सगळ्यांचा लाडका आहे. संकेत या स्पर्धेबद्दल फक्त 2 शब्द बोलायचे आहेत. जास्त प्रश्न विचारणार नाही. मला माहिती आहे तुला माईकची थोडी एलर्जी आहे. ठीक 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 आहे. ठीक आहे. दोन्ही लाजरे व्यक्तिमत्व आहेत. माईक पासून थोडेसे लांब जात आहेत. चला चालू सामन्याकडे वळूया आणि चालू सामन्याचं धावतं विवेचन समालोचन कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. समालोचन कक्षेत मध्ये माझे जोडले गेलेले मित्र आहेत. बेलापूर गावचे भूमिपुत्र विजय म्हात्रे सर. ओव्हर टू द कॉमेडी बॉक्स. यस विजय. हॅलो चेक. धन्यवाद अमर सर. चला जाऊया आपण पुन्हा एकदा या स्पर्धेतील पर्व क्रमांक 2. खऱ्या अर्थाने कोणतेही स्पर्धा चालू करण्यासाठी आपण विघ्नहर्त्याला नमन करत असतो. त्या विघ्नहर्त्याचं नमन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव गणराया चरणी आपण नतमस्तक होऊन या सर्व स्पर्धेचं आयोजन भव्य दिव्य असं आयोजन निर्विघ्नपणे पार पाडावं हे मागणं घालून आराध्य महाराष्ट्राचे आपले अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण आजच्या या पहिल्या दिवसाला अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा जरूर आपण पाहिला. सालाबादप्रमाणे याही वर्षी पर्व क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ श्री विठ्ठल चंद्रकांतजी विचारे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित SBCL म्हणजेच सीवूड्स बॉक्स चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये मी विजय म्हात्रे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जात असताना आणि पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी केली होती त्यासाठी पारितोषिक ठेवलं होतं. एक प्रोत्साहन ठेवलं आपल्या मित्राने. आपल्या मित्रासाठी एक पारितोषिक प्रोत्साहन ठेवलं होतं. रोहित मानेसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. विकेटसाठी त्याचा मित्र सखा सोबती
विजय कांबळे म्हणजे बंटी यांच्या माध्यमातून ते 200 रुपये जमा झालेत. रामर सर, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भरपूर पैशांचा वर्षाव होत असतो. पारितोषिकं लागली जातात, परंतु खऱ्या अर्थाने आपण पारितोषिकं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण ती एक त्या खेळाडूच्या पाठीवर दिलेली छाप असते, त्याच्या खेळाचं ते कौतुक असतं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सिवूड्स परिसरामध्ये येत असताना भरपूर आनंद होत असतो. कारण जो पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो ना, तो या सिवूडमध्ये पाहणं भरपूर महत्भाग्याचं असतं. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा यावर्षी देखील आम्हाला इथे जरूर संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल सर्व आयोजकांचा आपण धन्यवाद करूया. जे आमची चूक झाली, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय श्री विशाल चंद्रकांत विचारे साहेब यांच्या माध्यमातून सिवूड्स बॉक्स चॅम्पियन लीगचे हे पर्व क्रमांक 2 पाहतोय. जाऊया सामन्याकडे. आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. सलामीची जोडी राहुल आणि निलेश. अगदी 24 चेंडूंमध्ये एक भला मोठा डोंगर जरूर इथून फोडायचा आहे. पहिला चेंडू इथे मात्र काय घडलंय, वाईट बॉल. पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अव्वांतर, आणि या अव्वांतर धावसंख्येने या दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असताना जरूर पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय सह्याद्री 11, त्यांच्या विरोधात समर्थ 11. फलंदाजी इथून मात्र सुंदर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा वाईड बॉल. या चुका टाळाव्या लागतील. जरी धावसंख्या मोठी असली, परंतु या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही आपल्याला सफल ठरवेल याची जरूर आपण चिंता व्यक्त करत असतो. जसं म्हटलं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चूक झाली आणि हा येतोय चौकार. थोडीशी इजा होतीये, दुखापतग्रस्त आहे, तरी देखील आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी, स्वतःसाठी नाही पण संघासाठी ते मात्र राहुलला काहीतरी करायचं आहे. सुरुवात झाली आहे, शेवट तितकाच गोड करायचा हा प्रयत्न त्याचा जरूर असेल. परंतु स्वतः कर्णधार कसा असावा. आपण नेहमीच पाहत असतो की एखाद्या खेळाडूला इजा झाली तर ते मात्र घरी बसून त्या लीग स्पर्धा असल्या की आपण मान्यता जास्त प्रमाणात देत नसतो. परंतु इथे राहुलचं कौतुक करावं लागेल. आता मात्र चूक पुन्हा एकदा होते. 1+1 अगदी डीमार्टची ऑफर लागली की काय या दुपारच्या सत्रामध्ये. बाय 1 गेट 1 फ्री आणि 2 धावांचा हा बोनस जरूर स्वीकार केला जातोय. टीम आपण पाहतोय सह्याद्री यांच्याकडून, आणि धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. पूर्ण सर्कल असलं ना की मात्र जसं आपण पाहतोय हा सूर्यास्ताकडे जाईल तसतशी या स्पर्धेला अजून उजाळा मिळेल. कारण नाईट क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेट हे वेगळं नातं पाहायला मिळतं. टॅप केलाय, धावचीतची संधी, परंतु फेकी उशिराने झाली. सुरक्षित पोचला गेला. एकच धाव, एकाशिवाय दुसरं काही नाही. चेंडू आतापर्यंत इथे मात्र कंप्लीट झालेत. 3 चेंडू झालेत, 3 शिल्लक आहेत. कार्पेटचा सहारा पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे. आणि प्रीमियर लीग म्हटलं ना की वर्षभरात जे खेळाडू देखील खेळत नसतात, कधी मैदानावर येत नसतात, ते आवर्जून उत्सुकतेने मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी का होईना, परंतु आम्हाला चान्स मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अगदी डोक्याचा वापर करून इथे आपण पाहतोय समर्थ 11 संघाचा संघनायक हेमंत याच्या कौतुक करणं गरजेचं असेल. परंतु गोलंदाज पाहायला मिळते पुन्हा एकदा आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील तितक्याच ताकदीची. पहिलं षटक आपण पाहिलं विशाल याचं. सुरुवातीला चुका झाल्या, परंतु चुकांमधून सुधारतो तोच खरा माणूस. आणि इथून मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती 13. चेंडू आणि 18 मध्ये अजून 63. दिल्ली अजून दूर आहे, परंतु जर दिल्ली गाठायची असेल तरी ते प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच प्रमाणात अव्वंतर धावसंख्या खर्च झाल्या आणि तीच डोकेदुखी इथे मात्र जरूर वाढत असताना पाहायला मिळते सह्याद्री टीमसाठी. इथे मात्र व्हाईट बॉल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज कर्णधार आलाय, जबाबदारी स्वीकारली आहे. अगदी सहज चेंडूची हाताळणी केली जाते
तिथे मात्र आपण पाहिलं तर विशाल होता, त्याने चेंडू अडवला गेला आणि एका दुसऱ्या धावसंख्येने इथे फरक पडणार नाही आहे. मोठे फटके घ्यावेच लागतील जर विजयाचा ठसा हा पहिला आपल्या संघाच्या या नावावर उमटवायचा असेल तर मात्र इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अवांतर धावसंख्या आतापर्यंत 16 वर आकडा हा पोहोचलाय. 76 धावसंख्येचा हा टार्गेट 16 आकडा आपण पाहतोय, म्हणजेच अजून 60 धावसंख्या अजूनही करायच्या आहेत. कार्पेटचा सहारा, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. श्रीनेश, चला लगेच आपण सर्व एकवटू नका प्लीज, आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे आहेत. सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि अगदी सिऊट परिसरामध्ये आला ना की रविदादाचं डीजे टकोबा साऊंड सिस्टीम हा नक्कीच फेमस आणि आवाज देखील चांगला. हल्दी असो, लग्न असो की क्रिकेटच्या मॅचेस असू दे, अगदी दुःखामध्ये देखील टकोबा साऊंड सिस्टीमला आपण भरपूर प्रमाणात मागणी असणारे हे साऊंड सिस्टीम. रविदादांचं देखील कौतुक करावं लागेल. इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. आखो में इशारा आणि धावसंख्येचा विचार केला या 76 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 20 धावांवर धावफलक पोहोचलोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी आमच्या समेत आपण पाहतोय आमचे परम मित्र पुन्हा एकदा वाईड बॉल. ज्या वेळेला मोठी धावसंख्या आपण फर्स्ट इनिंग मध्ये उभारत असतो त्यावेळेला जर दुसऱ्या सत्रामध्ये आव्हांतर स्वरूपाचे चेंडू आपण फेकाल तर कुठेतरी मात्र हे संकट आपल्या जवळ ओढवण्याचे लक्षण जरूर पाहायला मिळतो. कारण मोठी धावसंख्या आहे, मोठे फटके आले तरी चालतील, परंतु आव्हांतर धावा येत असतात ना त्यावेळेला कुठेतरी डोकेदुखी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची वाढत असते. रनर आहे. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. फुटवर्क नव्हता त्यामुळे हा फटका सजवता आला नाहीये. या इनिंगचा आपण पाहतोय पहिला डॉट बॉल. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळतंय. पुढे सरसावून खेळायचा होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा अव्वंतर धावसंख्या पाहायला मिळेल तर 22 आकडा गाठलाय. आपण पाहतोय SBCL चॅम्पियन लीग 2025 पर्व क्रमांक 2. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवर प्रहार केला गेला परंतु तिथे फक्त एकच धाव मिळाली. शेवटचा चेंडू थोडासा अडचणीमध्ये सापडलाय की काय. धावा चेस करत असताना सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं परंतु ती स्थिती इथे मात्र खडतर पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने सह्याद्री 11 या संघाची आता कुठेतरी चेंडूची चांगली खेळी इथे राहुल याच्या माध्यमातून परंतु तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 षटकांची समाप्ती जरूर पाहायला मिळेल. 2 षटक अखेरीस 24 अगदी 12ची सरासरी. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 24 आल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 52. लक्ष्य अजून खूप दूर आहे परंतु लक्ष्याजवळ पोचायचं असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अगदी आपण पाहिलं मंदिरातल्या दगडाला देव पण जेव्हा येतं जेव्हा दगड चिनीचा घाव सहन करत असतो तसाच आता घाव इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला सहन करावा लागेल. अव्वंतर धावसंख्येची वाट पाहावी लागेल आणि त्यावर खराब चेंडूवर प्रहार करावे लागतील. वेळ गेलेली नाही परंतु वेळेपासून आपण दूर झालात तर सामन्यापासून नक्कीच दूर व्हाल यातील मात्र शंका नसेल. नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा जसा उल्लेख झाला गेला तसाच जरूर नो बॉलची प्रतीक्षा. मोठा फटका जरूर सजवायचा होता, प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षण काय उत्तम दर्जाचं पाहायला मिळतंय. यस माईक चेक. आणि आयनसाठी सुवर्ण संधी असेल. आर्यनसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक असेल.
अक्षय पावसकर याच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी. पहा, 1 विकेट आणि 500 रुपये. अगदी बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, तिथे 1 धाव. खऱ्या अर्थाने एकेरी दुहेरी धाव संख्येने हा डोंगर फोडता येणार नाही. इथे सुरुंग लावावे लागतील चौकारांचे. पुढे सरसावून खेळला गेला, गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण येतोय. हा चौकार दूर उशिराने आलाय, परंतु काय झालं, हा चौकाराची आवश्यकता आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर 32 धावसंख्या धावफलकावर. अजूनही 9 चेंडू, 9 मध्ये 44 करायचे आहेत. खराब चेंडूची वाट पाहावी लागेल आणि त्याच खराब चेंडूची वाट लावावी देखील लागेल. परंतु काय गोलंदाजी होते अतिशय. या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये तिखट मारा, अगदी लाईन जवळ आपण चेंडूची हाताळणी करतो ना, तो तिखट मारा असतो. कारण तिथे द्विमनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळतो, कारण त्याला वाटत असतं की हा नो बॉल असेल की काय. हा प्रश्नचिन्ह कुठेतरी थोडासा. वाव, काय गोलंदाजी, अगदी आतमध्ये शिरला आणि या कर्णधाराला समोरच्या इथे उभा ठेवलाय. आत्ता टॅप मारला गेला आणि हा बॉक्स क्रिकेट मधला देखना स्ट्रोक, ज्यासाठी बॉक्स क्रिकेट ओळखला जातो. आणि याच बॉक्स क्रिकेटने आम्हाला आज माईक धरण्याची सुवर्ण संधी बेलापूर गावातून दिली. नाईट टुर्नामेंट म्हटलं की बेलापूर हा प्रसिद्ध होता, परंतु जसजसा आपण म्हणाला तर वर्ष जात गेले, काळ बदलला गेला, वेळेनुसार बदल झाले, आमचं मैदान देखील हरपलं. परंतु अजूनही जुन्या खेळाडूंना आपण विचारलं, मातीवर खेळणं आणि डांबरावर खेळणं यामधला फरक विचारला तर मातीवर आपण कोणतेही कपडे परिधान करून खेळू शकतो, परंतु डांबरावर जीन्स पॅन्ट खेळूनच खेळावं लागतं. धावसंख्या 37, 6 चेंडू 39 धावा. काय वाटते अमरदादा, या धावा होणं शक्य आहे का? आवाक्याच्या बाहेर येतात विजय धावा या, कारण टार्गेटच तेवढं मोठं होतं. आणि जो निर्णय कर्णधार हेमंत वाक्षेने सुरुवातीला घेतला फलंदाजीचा, आणि तो सार्थ ठरताना दिसतोय. चांगली धावसंख्या उभारली आणि ते धावा डिफेंड करताना चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं होता. जर पाया मजबूत नसेल ना तर बिल्डिंग आपल्याला उभारता येणार नाहीये. नो बॉल, व्हाईट बॉल, नो बॉल. अंडरमध्ये 2 डिसिजन जरूर पाहायला मिळतात, कारण पंच म्हटले की अगदी सुंदर डिसिजन पाहायला मिळालं. फक्त एकाशिवाय पर्याय नाही सध्याच्या घडीला. आपण पाहतो या सह्याद्री संघाला पहिला सामना आहे या लीग मधला. माईक चेक, सॉरी थांबवतोय. आणि पुन्हा एकदा प्रोत्साहन आहे, एका मित्राने आपल्या मित्रासाठी पुन्हा एकदा प्रोत्साहन लावलं. आता मात्र श्यामबाई साडी, अरुण सरकळे सर, त्यांचे मित्र सहकारी सोबती, त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. यस विजय. नक्कीच जसजसा वेळ जाईल सामने जात इथून मात्र संपत जातील. SBCL ची मजा आज काहीतरी वेगळी पाहायला मिळेल, कारण जसजशी संध्याकाळ होईल तशी प्रेक्षकांची अजून खैरात पाहायला मिळेल. कारण उद्या संडेचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, आणि आजच्या दिवसामध्ये या SBCL लीगचं आपण पर्व क्रमांक 2 पाहतोय आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रेक्षक या आपली परिसरातील उपस्थित राहतील यातील मात्र शंका नसेल. धावचीतची संधी, परंतु इथे पाहावं लागेल. सुरक्षित पोहोचलाय. अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि सामना खिशात जरूर पाहायला मिळतो या समर्थ 11 या संघाचा. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पहिला खेळ करत असताना समर्थ 11 विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन. पहिल्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर हा तिसरा सामना होता आणि तिसऱ्या सामन्यामध्ये जरूर दमदार परिस्थिती